आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट होणारा खमंग खुसखुशीत कांद्याचा पराठा, एकदम ते पण स्पायसी। चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर आता इथे दुपार झाली होती आणि म्हटलं पटकन व्हिडिओ शूट करून घेते। तर पराठे एकदम खमंग खुसखुशीत झालेले कसे बनवायचे ते पाहूया। तर सगळ्यात अगोदर मी 2 कांदे एकदम पातळ उभे चिरून घेतलेले आहेत। कांदा पातळ चिरायचा आणि आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि हाताने याच्या पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या। सर्व मीठ या कांद्याला चोळून घ्यायचं, म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि नंतर आपण हा कांदा पिळून घेणार आहोत, म्हणजे कांद्याचा जो तिखटपणा आहे तो थोडा कमी होईल। तर सर्व पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि मीठ कांदा व्यवस्थित मिक्स करून असंच हे 5 मिनिट ठेवून द्यायचं। तर आता हे बाजूला ठेवूया 5 मिनिट आणि 5 मिनिटानंतर तुम्हाला दिसत असेल हे पहा कांदा किती ओलसर झालेला आहे आणि याला चांगलं पाणी सुटलेलं आहे। तर याचं सर्व पाणी आता आपण पिळून काढायचं, जेवढं शक्य होईल तेवढं या कांद्यातून हे पाणी काढून टाकूया। तर सर्व कांदा मी असंच इथे पिळून घेणार आहे। तर मी 2 कांदे घेतलेले, तर सर्व याच्यातलं पाणी काढून टाकले आणि परत कांदा या बाउलमध्ये आता टाकून घेऊयात। कांदा व्यवस्थित सुका झालेला आहे। आता आपण हा मसाला एकदम चटपटीत असा बनवूया, त्यासाठी मसाले टाकायचे। तर इथे मी काय काय मसाले घेतले ते पाहूया। तर पाव चमचा गरम मसाला, थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, थोडा ओवा आणि पाव चमचा धना पावडर। तर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही याच्या व्यतिरिक्त दुसरे वापरले तरी चालेल। 2 चमचे बेसन पीठ टाकून घेतले, म्हणजे छान खमंग खुसखुशीत पराठे होतील। बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि हे सर्व चांगलं आता मिक्स करून घ्यायचं। तर बेसन व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। कांद्याला खूप पाणी सुटतं, त्यामुळे बेसनने चांगल्याला बाइंडिंग होईल आणि ओलसर मिश्रण होणार नाही। जेव्हा आपण पराठे बनवून ठेवू ना तरीसुद्धा हे व्यवस्थित तसेच्या तसे राहतील। तर ते सगळं चांगलं मिक्स करायचे, याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही। आपण याच्यामध्ये आत्ता मीठ टाकलेलं नाही, कारण अगोदरच कांद्याला आपण मीठ चोळून घेतलेलं आणि शिवाय बाकीचे मसाले टाकले, त्यामुळे ते ॲडजस्ट होऊन जातं। शिवाय आपण पीठ मळून घेतले, त्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर चिमटभर मीठ टाकू शकतात। आता आपण इथे पीठ मळून घेतलेलं, जसं नॉर्मल चपातीसाठी पीठ मळतो सेम तसंच, आणि एकदम छोट्या छोट्या 2 चपाती बनवून घ्यायच्या आहेत। तर इथे मी 2 चपाती लाटून घेते अगोदर आणि मग याच्यामध्ये आपण स्टफिंग वगैरे करून घेऊया। तर अशा मीडियम लाटायच्या, खूप जाडी नको आणि खूप पातळ नको, मीडियम अशा मी 2 चपात्या अगोदर लाटून घेतलेल्या आहेत। आता आपण इथे एक छोटी चपाती पोळपाटावरती ठेवून घेतली आणि त्याच्यावरती हे कांद्याचे मिश्रण बनवून घेतले ते पसरवून घेऊया। तुम्हाला खूप तिखट पराठा बनवायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकू शकता किंवा 2 हिरवी मिरची एकदम बारीक कट करून सुद्धा टाकू शकतात। मी इथे हिरवी मिरची आणि कोथिंबीर वरून लाटताना सुद्धा लावणार आहे, त्यामुळे मी स्टफिंगमध्ये हिरवी मिरची टाकलेली नाही आहे, फक्त लाल मिरची पावडर आणि मसाले टाकून घेतलेत। तर कांद्याचं मिश्रण आपण चपातीवरती पसरवून घेतले। आता आपण दुसरी चपाती जी लाटून ठेवलेली ती याच्यावरती ठेवून घेऊया। तर अशा मी 2 चपात्या अगोदर लाटून घेतलेल्या। आता थोडंसं आपण हे दाबून घेऊया, म्हणजे कांद्याचं मिश्रण बाहेर येणार नाही। आता याला आपण कट करून घेऊया आणि मग रोल करून हा पराठा थोडासा परत लाटून घेऊया। तर चाकून इथे कट करून घ्यायचे, हे पहा अशा पद्धतीने, किंवा पिझ्झा कटर असेल तर त्याने व्यवस्थित कट करता येतात। आता आपण याचे रोल बनवून घेऊयात। तर असा गोल याचा रोल करायचा आणि एकावर एक ही स्लाइस ठेवून परत याला गोल फिरवून घ्यायचं, हे पहा अशा पद्धतीने। आता आपण एकावर एक ही स्लाइस अशी ठेवून याचा सर्व रोल करून घ्यायचा आहे। तर हे पहा अशा पद्धतीने याचा मी मोठा एक रोल करून घेतला आहे। थोडंसं असं फिरवून घ्यायचं आणि आता थोडंसं कोरडं पीठ टाकूया आणि हे गोल करून घेऊ, म्हणजे आपल्याला सहज लाटता येईल। तर असा पराठा बनवला ना खरपूस असा भाजता येतो आणि खायला एकदम स्वादिष्ट लागतो। तर थोडंसं याला चपटं करून घेऊया, म्हणजे लाटायला सहज सोपं पडेल। तर थोडंसं कोरडं पीठ लावूया आणि याच्यावरती आता आपण कोथिंबीर आणि हिरवी मिरचीसुद्धा लावून घेणार आहोत। तर थोडंसं मी अगोदर दाबून घेतलं आहे आणि याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे आणि हिरवी मिरची एकदम बारीक कट करून टाकायची, तीसुद्धा याच्यावर पसरवून घेऊया। खाताना खूप छान हा पराठा लागतो, तुम्ही नक्की एकदा करून पहा। हलक्या हाताने हा पराठा थोडासा लाटून घ्यायचा आहे, खूप जाड ठेवायचा नाही किंवा एकदम पातळसुद्धा करायचा नाही, मीडियम असा पराठा असतो तसंच आपण लाटून घेऊया।
तर आणखीन थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि हा पराठा हलक्या हाताने असा लाटायचा आहे. मस्त असा लच्छेदार कांद्याचा पराठा तयार होतो. तरी पहा, पराठा आपला लाटून तयार आहे. आता आपण लगेचच हा पराठा भाजून घेऊया. तर तवा गरम करून घ्यायचा आहे आणि तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचे. तुम्ही इथे तूप वापरू शकता किंवा बटर लावू शकतात पराठ्यांना. मी तेल लावलेलं आहे. पराठा टाकून घेतला आहे. आता भाजून घेऊया. थोड्या वेळाने हा पराठा पलटी करून घेऊया आणि खरपूस असा मिडियम गॅसवरती हा पराठा भाजायचा. जेवढा पराठा मिडियम गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजणार तेवढाच खमंग असा तो भाजला जाणार आणि खायला एकदम भन्नाट चवीचा लागणार आहे. तर लहान मुलांसाठी बनवत असाल तर याच्यावरती बटर लावा किंवा तूप लावा. एकदम छान चव लागते आणि मुलांसाठी सुद्धा एकदम हेल्दी असा हा पराठा होतो. तर हे पहा, दोन्ही साईडने अलटी-पलटी करून मी खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घेतला आहे. दिसायलाच एवढा भारी दिसतोय की खायला तर एकदम मस्त लागणार आहे. तर असेच मी बाकीचे सुद्धा पराठे बनवून घेते. तरी ते आपला पहिला पराठा बनवून तयार आहे. तर एकदम झटपट आपला इथे कांद्याचा पराठा बनवून तयार झाला आहे. तर दुसरासुद्धा सेम अशाच पद्धतीने मी पराठा बनवून घेते. दह्यासोबत हे पराठे अतिशय भारी लागतात किंवा तुम्ही नाश्त्यामध्ये मुलांना सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत देऊ शकतात. तर दुसरासुद्धा पराठा मी इथे भाजून घेतला आहे आणि एकदम खुसखुशीत असं झाला आहे. गरम असताना थोडंसं त्याला गोल असं फिरवून घ्यायचं म्हणजे मस्त असा लच्छेदार कांद्याचा पराठा तयार होतो. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या, सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.